चला चला चला, खूप घाईचे दिवस आलेले आहेत. पटकन मेहंदी काढूया, पटकन सगळ्या गोष्टी करूया. तर मी अशी झटपटवाली मेहंदी लावलेली होती आणि छान पटकन 5 मिनिटात कलरसुद्धा आला. समोरची मेहंदी बाकी आहे, ती नंतर लावेन. आज पार्लरमध्ये जाऊन आली होती आणि बघा चेहरा छान एकदम फुलून फुलून दिसते खुलून दिसते. तर दुसऱ्या हातावर मेहंदी काढायची होती. तर वेदांत म्हणाला, नाही मम्मी, मी डायरेक्ट नाही काढणार, आधी मी पेनाने काढेन आणि मग मी तुला मेहंदी काढून देईन. तर अशा पद्धतीने त्याने मला हा दुसऱ्या हातावरची मेहंदी आहे ती मला एकदम परफेक्ट मॅच करून दिली. पण फक्त ते फूल ना थोडं छोटं झालं. त्याने प्रत्येक बघून काढलं, म्हणे छान दिसेल. आणि मी म्हटलं हां, मला तसं पण मॅचच हवं आहे. तर आधी त्याने पेनाने मस्त गिरवून घेतलं आणि मग त्याच्यावरती मेहंदी काढली. पण ती हवी तशी रंगली नाही, कारण आधी पेनाचा थर होता त्यामुळे. पण जाऊ द्या, मुलाने एफर्ट्स घेतले तेच खूप महत्त्वाचे आहेत. आणि फुल टाईमपास बाबा, एवढी मेहंदी काढेपर्यंत जवळजवळ अर्धा ते 1 तास गेला आमचा. आणि जी बडबड होती ती आता ऐकण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हताच माझ्याकडे. आणि ही फायनली त्याची छान अशी मेहंदी तयार झालेली होती. ते बोलतो, मेहंदीतून मेहंदी पडतच नाही, काय कशी काढता तुम्ही? आणि हे बघा, हे फायनली माझी डिझाईन आणि वेदांची डिझाईन ॲक्च्युली सिमिलर दिसते, पण रंग आला तेव्हा ही छोटी दिसत होती आणि माझं मोठं. तर हा होता तो इन्स्टंटवाला कोन, जो मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला होता. नंतर होता हा गुड मॉर्निंग, दुसरा दिवस निघाला. आणि बघा, मी आधी समोर पण छान मेहंदी लावून घेतली होती. आणि बघा किती छान झाली आहे माझी मेहंदी, आता मी छानच म्हणणार. आणि त्यानंतर मी पूजेचं सगळं साहित्य काढून घेतलेलं होतं. घरात देवाची आंघोळ वगैरे झाली, सगळं झालं. छान रांगोळीसुद्धा काढून घेतलेली होती. आणि आता म्हटलं, पूजेचं जे सामान आहे ना, ते आपण व्यवस्थित लावून घेऊया, कारण की पूजा थोडी लेट होती. तोपर्यंत आमची चिमुकली आली आणि खूपच अभ्यासू झाली आहे आजकाल. ही सतत तिला अभ्यास करायचा असतो, सतत तिला पेन आणि वही हवी असते. आणि ज्या येण्या जाण्याने माझ्या रांगोळीची तर पूर्ण वाटच लागली. त्यामुळे मी जास्त ना रांगोळीकडे लक्ष देत नाही, कारण की मुलं येणं जाणं करतात, ते जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने मी छान मस्त मांडून घेतलेली होती. आणि ही मागे जे पिंक कलरचं दिसतं आहे ते मुलांची रिंग आहे, त्याला मी एक असा कपडा बांधून घेतला आणि माझी छान अशी तयार झालेली होती. बघा, मी पण चांगली तयारच झाली होते. आणि आता पूजेसाठी मी अशी रेडी होणार होते. यानंतरचे व्हिडिओ या छान याच्यामध्ये दिसेलच. आता मी किती काढेन मला माहीत नाही, पण मी हे सगळं काढून ठेवलेलं होतं. एक छोटीशी रीलसुद्धा शूट केली हे सगळं दाखवताना. आणि ही साडी मी मिशोवरून घेतलेली आणि आता मी पहिल्यांदा नेसणार आहे छान ग्रीन कलरची साडी. कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.